या आमच्या कार्यक्रमाला, अभिवाचनाच्या कार्यक्रमाला तुम्ही जो प्रतिसाद दिला, एक वेगळा प्रयोग आम्ही करतोय, त्याला जो प्रतिसाद दिलाय त्याबद्दल सांगलीकरांचे मनपूर्वक धन्यवाद. सर्वप्रथम या कार्यक्रमाची प्रेरणा आहे अर्थातच स्वर्गीय गोपाल नीलकंठ, अर्थात आमचे सगळ्यांचे लाडके, आपल्या सगळ्यांचे लाडके आप्पासाहेब दांडेकर यांची, त्याचबरोबर चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांच्या पावलावर पाऊल टाकून या कार्यक्रमाची निर्मिती आम्ही करायचा प्रयत्न करतो आहोत. याची निर्मिती आहे पौर्णिमा मनोहर यांची. याचं लेखन आणि दिग्दर्शन करण्याचा प्रयत्न केलाय मी. माझं नाव दिग्पाल लांजेकर. माझ्यासोबत अभिवाचन करत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या, आता महाराष्ट्राच्या जिजाऊ म्हणून त्यांना ओळखलं जातं, त्या मृणालताई कुलकर्णी, आणि त्याचबरोबर बाजीप्रभू देशपांडे आणि तानाजी मालुसरे यांच्या दमदार भूमिका गाजवलेले आपल्या सर्वांचे लाडके अजय पूरकर. ज्यांच्या स्वरामुळे आज हे सगळं दणाणून गेलं ते आमचे लाडके माऊलींचा प्रसाद अवधूत गामणी. कार्यक्रमाचं मार्गदर्शन केलं आहे आमचे गुरु प्राध्यापक शामराव जोशी यांनी. संगीत आहे मयूर राऊत यांचं. ध्वनी मिश्रण आहे निखिल लांजेकर यांचं. प्रकाश योजना केली आहे प्रथमेश जाधव आणि सुजय भडकमकर यांनी. ध्वनी संयोजन करत आहेत प्रशांत होगाडे सांगलीचे. संगीत संयोजन गौरव धावडे. गौरवची वेगळी ओळख अशी की यांचे पूर्वज तानाजी मालुसरेंबरोबर सिंहगडाच्या युद्धात लढले होते. सूत्रधार आहे कुशल खोत. त्यांच्याशिवाय आम्ही गावोगावी जाऊन असे प्रयोग करू शकत नाही. कुशल खोत. आमच्या निर्मिती प्रमुख आहेत केतकी गत्रे अभ्यंकर. निर्मिती सहाय्य केलं आहे आमचा सगळ्यांचा लाडका शुभम गायकवाड. त्याचबरोबर सांगलीतून आमच्या मदतीला आलेले आहेत आमचा सांगलीतला आधार ते म्हणजे सुमित साळुंके, त्यांच्या पत्नी आणि त्यांचे सहकारी. कृपया मंचावर या. सुमित त्याची डान्स अकॅडमी सांगलीमध्ये चालवतो. अभंग तुकाराम या चित्रपटातली सर्व कोरिओग्राफी सुमित आणि त्याच्या टीमने केली होती. अनुराधा त्याच्या पत्नी. आणि येणारा जो रणपती शिवराय स्वारी आग्रा हा चित्रपट आहे सर या, तर त्या चित्रपटातली सर्व गाणी ही सुमितनी कोरिओग्राफ केलेली आहे. आणि सरते शेवटी हा कार्यक्रम तुमच्या पर्यंत पोहोचवणारे कला विश्व फाउंडेशनचे अक्षय चौगुले. आणि तुम्ही सर्व सांगलीकर रसिक प्रेक्षक मायबाप, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो. उद्या संध्याकाळी 8:30 वाजता उद्या संध्याकाळी 5:30 वाजता बेळगावमध्ये हा प्रयोग होणार आहे. तुमच्या ओळखीचे जे कोणी लोक असतील त्यांना जरूर सांगा की बेळगावमध्ये हा 5:30 वाजता कार्यक्रम केली, बरोबर ना?